आणि त्यांचा मुलगा ओजेस त्यांनी पण यावं. मी त्यांना विनंती करतो. ओजेस हा व्हिडिओग्राफर आहेत आणि तोही पुढे येईल आणि तोही सन्मानास पात्र आहेत. पप्पाला मदत करणं. मंडळीने उभं राहायचं आहे. मंडळीने उभं राहायचं आहे. भाल तिलक पुढे येतील आणि त्यांचं शाल आणि बुके देऊन स्वागत करतील. मंडळीने जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं. ओजेसला विनंती करतो की ओजेसने पुढे यावं आणि अपूर्व सोनावणे पुढे येतील आणि ओजेस फूल आणि शाल देऊन स्वागत करतील. अपूर्व सोनावणे. तरुण मुलगा आहे, वडिलांना मदत करणारा आहेत आणि धार्मिकतेमध्ये त्याची जोपासना होत आहे आणि विशेष करून आपण एक तरुण आहेत आणि त्याचं स्वागत करणं महत्त्वाचं आहे की तरुणपणामध्ये बापाला मदत करणं हे कितीतरी चांगली बाब आहे आणि आपण त्यांचं स्वागत टाळ्यांच्या गजरामध्ये करूया. मंडळीने बसावं. मंडळीने बसावं. काही इथे जागा आहेत आणि माझ्या उजव्या हाताला काही खुर्च्या खाली आहेत आणि म्हणून कृपा करून आपण गर्दी करू नका, परंतु मोकळ्या स्थितीत आपण बसा आणि आपल्याला वचन ऐकायचं आहे. आणि आपण संडे स्कूलच्या मुलांचं पण गीत आहे काय? आहे. अच्छा, ठीक आहे. मग आपण पण म्हणजे लक्षात असू द्या आणि लेकरांना आपण सांगून ठेवूया. या समय वचनासाठी आपण तयार आहात काय? वचनासाठी आपण तयार आहात काय? मी म्हणणार आहे तोप चलाव, तुम्ही म्हणायचं आहे हालेलुया. हा, मी म्हणतो पहिलं दोन घोषणा देऊया. तोप चलाव, कारण ते आता तोप वचनाची तोप ते चालवणार आहेत आणि म्हणून आपण हे सावध असायला. तोप चढाव, तोप चढाव. प्रभूमध्ये परत एक वार आपल्या सर्वांचं ख्रिस्तामध्ये अभिवादन करतो आणि आज तिसऱ्या या भक्तीमध्ये आपण सर्वजण हजर आहात आणि विविध ठिकाणावर लांबून आपण आलेले आहात. 11 तालुके हे इथे एकत्र झालेले आहेत. ज्या प्रकारे येशू ख्रिस्ताची वाट बघणारे शिष्य पण 11 होते. प्रेज द लॉर्ड. आणि आपण देखील 11 आहोत आणि अशा अवस्थेमध्ये आज आपण सर्वजण एकत्र आलो असताना आम्हा सर्वांना अतिशय आनंद आहे, कारण की प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे आणि मजला दिसला आहे. दिसला आहे का सर्वांना? आणि आज खरोखर प्रभू त्याच्या भक्तजनांना दर्शन देतो काय, दिसतो काय, यावरच संदेश आहे की आपण घोषणा तर देतो की प्रभू दिसला आहे, प्रभू दिसला आहे, परंतु त्या काळामध्ये म्हणजे आजपासून 2000 वर्षापूर्वी खरोखर येशूचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक लोकांना त्यांनी कशा प्रकारे दर्शन दिले आणि आज देखील आपण इथे उत्सुक असताना आपल्याला तो कशा प्रकारे दर्शन देईल
याकडे आपण थोडक्यामध्ये लक्ष आपलं केंद्रित करणार आहोत. परत एक वार एजी चर्च बीड यांचे सन्मान्य पाळक सोनावणे पाळक साहेब, त्याचप्रमाणे चर्च कमिटी, आपण सर्वजण यांनी माझं त्याचप्रमाणे ओजस याचं स्वागत केलेलं आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आपण दिलेला आहे. गुड फ्रायडेच्या दिवशी देखील मी आपल्याला सांगितलं होतं की जरी वेळ भरपूर जाईल परंतु तुम्हाला मी निश्चितच बोर होऊ देणार नाही आणि कोणी देखील हलणार नाही. आणि अनेकांनी मला सांगितलं की पाळक साहेब आम्ही संपूर्ण वेळ बसून ऐकत होतो, कारण की ही वाणी देवाची वाणी आहे. प्रेज द लॉर्ड. हे माझं कौतुक नाही किंवा माझा एक गौरव नाही, तर जेव्हा त्याचा दास बोलतो त्याच्या दासाच्या मुखाच्या द्वारे आत्मा बोलत असतो आणि ज्याला कान आहे तो ऐको. इथे किती लोकांना कान आहे? हात वर करा. प्रेज द लॉर्ड. कारण की कान अनेकदा आम्हाला योग्य अशा गोष्टी देतात, परंतु कधी कधी नेत्र, कधी कधी जे डोळ्याने दिसतं ते सत्य नसतं. आणि यामुळे हीच बाब 2000 वर्ष अगोदर देखील घडलेली आहे आणि आज देखील घडत आहे. परंतु आत्मा म्हणतो ज्याला कान आहे तो ऐकू. प्रेज द लॉर्ड. हे पण महत्वाचं आहे, कारण की इथे नुसतं ज्याला कान आहे तो ऐकू नाहीये. पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो आणि पुढे जाऊन त्या मंडळांना देखील आत्मा म्हणतो, की पवित्र आत्मा म्हणतो ज्याला कान आहे तो ऐको. आज आपल्या सर्वांना प्रभूने ऐकणारे कान दिले, परंतु या कानापेक्षा इकडे एक महत्वाचे कान आहे, आपले अंतःकरणाचे कान, आपले हृदयाचे कान. आणि ते कान आपल्याला यावेळेस परत एक बार प्रभूसाठी उघडायचे. प्रेज द लॉर्ड. कारण की जी वाणी आपल्यापर्यंत आज पोहोचत आहे, उत्तम असं साऊंड सर्व्हिस आहे, उत्तम साऊंड सिस्टम आहे, उत्तम असं सर्व सुखसोयी आहे आपल्याला. कालच मी सन्मानी पाळक साहेबांबरोबर विविध चर्च याचे व्हिजिट घेतलेले आहे. तिथे अनेक प्रश्न आहेत, समस्या आहे, परंतु तिथे देखील भक्तजन एकत्र येतात आणि प्रभूची सेवा करतात. त्यापैकी आज देखील आज अनेक जण आम्हामध्ये आहेत. तर आपण प्रभूच्या वचनाकडे जाऊया आणि प्रभू आज आपल्याला काही समयामध्ये काय शिकवतो त्याकडे आपण आपली दृष्टी लावूया. कारण की आपले कान आणि आपले नेत्र या सर्व गोष्टी प्रभूने जे आपल्याला दिलेल्या आहे त्याकडे जात असताना आज जो दिवस आहे ज्याला आपण पुनरुत्थान दिन म्हणतो, ईस्टर संडे म्हणतो, त्याचा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. प्रेज द लॉर्ड. आणि या शुभेच्छाच्या दिनी आपण काही गोष्टीकडे, म्हणजे 3च मुद्दे मी आज घेणार आहे आणि त्यामध्ये की स्त्रिया, परत एक बार मी रिपीट करतो, बाळासाहेब म्हणतील स्त्रियांवर फार जास्त जोर आहे, परंतु सकाळी 6:30 जी 5:30 वाजता जी भक्ती होती त्यामध्ये देखील स्त्रिया हजर होत्या. वधस्तंभाच्या जवळ देखील स्त्रिया होत्या आणि कबरेच्या जवळ देखील स्त्रिया होत्या. प्रेज द लॉर्ड. आणि प्रथम दर्शन घेणाऱ्या देखील स्त्रियाच होत्या. आणि मी मागच्या वेळेस देखील सांगितलंय की जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. तर निश्चितच स्त्रिया ह्या अधिक विश्वासणाऱ्या आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांच्याद्वारे त्यांच्या घराण्याच्या तारणाचा मार्ग देखील प्रभू खुला करत आहे. मला विश्वास आहे अनेक स्त्रिया या दिवसामध्ये प्रार्थना करत आहे, अनेक स्त्रिया अश्रू ढाळत आहे, अनेक स्त्रिया आपल्या लेकरांची, कुटुंबियांची काळजी करत आहे आणि ते जिवंत देवाकडे बघत आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की जग आणि जगात रित्या आम्ही अनेक प्रयत्न करतो, आम्ही समजून बघतो, सगळं काही बघतो, परंतु काही फरक पडत नाही. परंतु जेव्हा देव बोलतो, जेव्हा देव ताबा घेतो तेव्हा परिस्थिती बदलते. प्रेज द लॉर्ड. आणि आम्हाला देवाने परिस्थिती बदलणारा केलेला आहे. कारण की जेव्हा तुम्ही आणि मी येशूला प्रत्यक्ष बघणार आहोत त्या स्वर्गामध्ये, त्यामध्ये स्त्रियांसाठी येशू ख्रिस्त फार सन्मानाने धन्यता देत म्हणाले की शाबास भल्या विश्वासू दासी, तू थोडक्याबद्दल विश्वासू होती. प्रेज द लॉर्ड. तुझ्याकडे काही चांगलं नव्हतं, असं काही गोष्टी नव्हती की ज्याबद्दल तू आनंद करावा, ज्या गोष्टींसाठी तुझ्या मनामध्ये
खूप सर्व प्रकारचं सुख समाधान असावं असं काही नव्हतं. परंतु थोडक्याबद्दल विश्वासू राहिलेली आहे. आता मी तुझी नेमणूक बहुतांवर करेन. प्रेज द लॉर्ड. बहुतांवर मी तुझी नेमणूक करेन. आज आपलं कुटुंब लहान जरी असलं तरी देखील आपण जबाबदारी गृहिणी आहोत, जबाबदारी स्त्री आहोत. सर्वात महत्वाची गोष्ट आपण विश्वासणारे आहोत आणि विश्वासणाऱ्यासाठी त्याचा देव अद्भुतरित्या कार्य करतो. परंतु आज हे जे 3 मुद्दे आहेत त्यामध्ये आपण दृष्टी लावत असताना पुनरुत्थानाच्या दिनी आम्हाला अविश्वास दिसून येतो. पुनरुत्थानाच्या दिनी आमच्या मनामध्ये डाऊट आहे. पुनरुत्थानाच्या दिनी इथे बसलेले आणि 2000 वर्षापूर्वीचे शिष्य व स्त्रिया ह्यांच्या मनामध्ये देखील विविध प्रश्न होते, कारण की ते प्रश्नांचा उलगडा एक देहिक म्हणून त्यांना होत नव्हतं. आणि आज देखील अनेकांच्या समोर अनेक प्रश्न आहेत आणि त्याचा उलगडा त्यांना आज देखील होत नाही. परंतु तुम्हाला सांगू द्या, विश्वासणाऱ्यासाठी कोणती गोष्ट अशक्य नाही. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवा प्रभू येशू ख्रिस्तासाठी. तुम्ही आणि मी विश्वासणारे आहोत आणि विश्वासणाऱ्यासाठी नेहमी अद्भुत गोष्टी घडतात. मला अद्भुत गोष्टी, माझा येशू माझ्यासाठी अद्भुत कार्य करणार आहे. माझा येशू हा अद्भुत देव आहे आणि तो आज माझ्यामध्ये आहे. तो जिवंत देव आहे आणि मला देखील त्याने जीवन दिलेलं आहे. जाऊया आपण त्याच्या वचनाकडे. आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या येशू ख्रिस्ताच्या दर्शनामध्ये अडखळण निर्माण करतात आणि त्या 3 मुद्द्यावर मी आज आपल्याशी बोलणार आहे. पहिला मुद्दा हा आहे की आपल्या रीती व परंपरा ज्या आहेत, ज्यावर आपण वर्षांवर चालत आलेलो आहोत, वर्षानुवर्ष त्यावर आपण समय घालवलेला आहे, ते आपल्याला प्रिय देखील आहे, ते सहसा सोडावयाचे आपल्याला वाटत नाही. आणि त्या रीती परंपरा अनेकदा आमच्या जीवनामध्ये अविश्वास, म्हणजे प्रभू खरोखर उठला आहे की नाही याबद्दल अविश्वास निर्माण करतात. दुसरा मुद्दा हा आहे की अनेक जण घाबरलेले आहेत, भयभीत आहेत. त्या समय पण होत आणि आज देखील आहे आणि आज अधिकच त्याची संख्या वाढत झालेली आहे. आणि त्या समयामध्ये देखील या भीतीच्यामुळे अविश्वास निर्माण होतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की आपल्यामध्ये अनेक जण दुःखी आहे, कष्टी आहे. जरी चेहऱ्यावर आनंद आहे, चेहऱ्यावर जर आपण बघितलं तर हास्य आहे, परंतु हृदय रडत आहे. आणि अशा अवस्थेमध्ये देखील देवाचं दर्शन, देवाचे दृष्टांत आम्हासाठी कठीण होऊन बसतात. तर जाऊया देवाच्या वचनाकडे आणि त्यामध्ये आपण बघूया लुक शुभ वर्तमान याचा अध्याय 23. आणि यामध्ये काही वचन मी वाचतो आणि मग आपण त्या मननाकडे जाणार आहोत. लुक शुभ वर्तमान अध्याय 23 आणि यामध्ये 52 पासून पुढे मी वाचतो. त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. त्याने म्हणजे योसेफने. आणि ते त्याने खाली काढून ताकाच्या वस्त्राने गुंडाळले व खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. त्या कबरेत अद्याप कोणालाही ठेवले नव्हते. तो तयारी करण्याचा दिवस होता आणि शब्बात दिवस सुरू होणार होता. गलिलेहून त्याच्याबरोबर आलेल्या स्त्रियांनी त्याच्या मागे येऊन ती कबर पाहिली. त्याचे शरीर कसे ठेवलेले हे देखील बघितले. मग त्यांनी परत जाऊन, म्हणजे त्या स्त्रियांनी परत जाऊन सुगंधी द्रव्य, सुवासिक तेल तयार केली आणि शब्बात दिवशी आज्ञाप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या. म्हणजे त्यांनी काही कार्य केलं नाही. पण 24व्या वचनाच्या आरंभी आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटे त्यांनी तयार केलेले सुगंधी द्रव्य घेऊन त्या कबरे जवळ आल्या. त्या कबरे जवळ आल्या. आता आपल्याला एक गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आपण पवित्र शास्त्र अनेक जण वाचतात, अनेकांचा अभ्यास आहे. येशू ख्रिस्ताने कुठे सांगितलं होतं की मेल्यानंतर मला काही तुम्ही तेल किंवा हे जे सुगंधी पदार्थ ते लावा, असं कुठे सांगितलंय का? एकच वेळेस येशू ख्रिस्त म्हटलेलं त्या स्त्रीसाठी, मारियासाठी
की तिने माझ्या उत्तर कार्याची तयारी केलेली आहे सुगंधित तेल ओतून. परंतु या स्त्रियांची जी इच्छा होती, जी कदाचित त्यांची एक चांगली इच्छा होती की मेलेल्या व्यक्तीसाठी आम्ही काहीतरी करावं, मेलेल्या व्यक्तीसाठी आम्ही काहीतरी उत्तम करावं. आणि यासाठी ते कुठे येशूला ठेवलं ते बघतात, कसं येशूला ठेवलं ते बघतात. आणि त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, ते घरी गेलेले आहे. त्यांनी तो मसाला विकत आणलेला आहे, तयार केलेला आहे. आणि शब्बात दिवशी ते स्वस्थ बसलेले, म्हणजे त्यांनी काहीच केलं नाही. परंतु जेव्हा आठवड्याचा प्रथम दिनी, म्हणजे आज आहे रविवार पहाटे, जसं आपण स्त्रिया सकाळी 5:30 वाजता या परिसरामध्ये एकत्र झालेल्या, पटांगणामध्ये एकत्र झाल्या आणि ते कबरेच्या जवळ आल्या. आणि आल्यानंतर त्यांनी ते जे काही तयारी करून आणली होती, ज्याच्याबद्दल इथे लिहिलेलं आहे की तो मसाला व सुगंधी पदार्थ हे घेऊन ते येशूच्या शरीराला लावण्यासाठी ते त्या कबरेच्या जवळ येतात. आता मला एकच गोष्ट सांगा की ते सुगंधी पदार्थ घेऊन ते येशूच्या कबरेकडे आले. आता त्यांना कोणता येशू हवा होता सांगा बरं? जिवंत येशू की मेलेला येशू हवा होता? त्याच्या देहाला लावणार होते की जिवंत येशूला लावणार होते? कारण की ती परंपरा होती. जरी आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये असं दिसतं की ही कदाचित कंपल्सरी अशी परंपरा नव्हती, परंतु तरी देखील आम्ही आमच्या येशूसाठी, ज्याने आमच्यासाठी दुःख सहन केलं, जो आमचा राजा आहे, जो आमचा प्रभू आहे, जो आमचा तारणारा आहे, आज तो वधस्तंभी गेला. त्यांनी छळ, अपमान आणि सर्व प्रकारच्या यातना आमच्यासाठी सहन केलेले आहे. आणि तो मरण पावलेला आहे. आणि मरण पावल्यानंतर त्याच्या मृतदेहाला आम्ही सन्मान द्यावा, त्याच्या मृतदेहाचा आम्ही आदर करावा, यासाठी त्या कबरेच्या जवळ आलेल्या. आणि कबरेच्या जवळ आल्यानंतर त्यांना जे काही दिसलं ते त्यांच्या कल्पनेच्या बाहेर होतं. आणि अनेकदा आपल्या जीवनामध्ये आपण मेलेल्या येशूला शोधतो, मृत येशूला शोधतो, त्याचा सत्कार करतो, त्याचा सन्मान करणं, त्याचं स्वागत करणं आणि त्याला मृतदेह अवस्थेमध्येच ठेवणं हे आम्हाला आवडतं. कदाचित आपल्याकडे नसेल, परंतु अनेक ख्रिस्ती बांधव आहे, त्यांच्या घरामध्ये मूर्ती आहेत. मूर्ती जिवंत असतात का? अनेकांच्या घरामध्ये येशू ख्रिस्ताचे फोटो आहेत, चित्र आहेत, ते देखील जिवंत असतात का? नाही. परंतु तरी देखील सुगंधी पदार्थ, मेणबत्त्या, उदबत्त्या हे लावून त्या येशूची ते आपण म्हणूया भक्ती किंवा आराधना करतात. आता हा मूर्तीमध्ये असलेला येशू किंवा तो प्रतिमेमध्ये असलेला किंवा फोटोमध्ये असलेला येशू हा काही जिवंत होणार आहे का? किंवा जिवंत आहे का? नाही. परंतु अनेक वर्षांपासून चाललेली प्रथा ही त्यांना येशूपर्यंत नेते. परंतु हा जो येशू आहे तो फोटोतला येशू आहे, हा जो येशू आहे तो प्रतिमेतला येशू आहे आणि तो काही जिवंत नाही. खरोखर तसाच येशू होता का हे देखील कोणी सांगू शकत नाही. की जो फोटोमध्ये आम्हाला दिसतो येशू किंवा आपल्याला त्या मूर्तीमध्ये दिसतो, कारण की देवाचं वचन आम्हाला सांगतं की देवाला कोणी बघू शकतच नाही, त्यामुळे त्याचा प्रतिमा बनवायचा प्रश्नच येत नाही. परमेश्वर देखील मोशेला म्हणतो की मोशे, मला बघितल्यावर कोणी देखील जिवंत राहू शकत नाही. तरी मोशे हट्टी होता की नाही, मला तुझं दर्शनच घ्यायचं, मला तुझं दर्शनच घ्यायचं. आणि मग परमेश्वराने आपल्या या लाडक्या सेवकाचं सन्मान राखला आणि ओझरतं मागचं थोडंसं त्या कपारीमधून त्याला दर्शन दिलेलं आहे. परंतु ते ओझरतं दर्शन ते पण त्याच्या मागच्या बाजूचं थोडंसं दिसलेलं आहे. परंतु तरी तो प्रभूच्या कृपेमुळे ते कपार झाकल्यामुळे त्याला थोडंसं बघू शकला, पण पूर्ण बघू शकला का? नाही. परंतु धन्य असतो ते लोक
ते 2000 वर्षापूर्वी त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला बघत होते, परंतु तरी देखील त्यांच्या जीवनामध्ये अविश्वास होता. तरी देखील त्यांच्या स्त्रियांच्या मनामध्ये काय होता? अविश्वास. कारण की ते येशूला जेव्हा बघायला गेलेले आहे तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की ते मृत येशूला किंवा येशूच्या देहास बघायला गेलेले आहे. लूका शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि त्या 5व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आपण लक्ष देऊया. लूक 24:5. तेव्हा ते भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली. ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? प्रेज द लॉर्ड. तुमचा येशू उठलेला आहे, तुमचा येशू जिवंत आहे आणि तुम्ही त्याची प्रेत शोधताय. त्या प्रेतामध्येच तुम्हाला इंटरेस्ट आहे, तर मग कुठे तुमचा विश्वास? कुठे तुमचा विश्वास? हो प्रियानो, गुड फ्रायडेच्या दिवशी आपण मरणाच्या द्वारापर्यंत आणि मरणापर्यंत आपण वधस्तंभावर येशू ख्रिस्ताला बघितलं. प्रेज द लॉर्ड. 7 उद्गार ऐकलेले आहे, पूर्ण झालेले आहे 6वं. आणि मग मी आपला आत्मा देवा तुझ्या स्वाधीन करतो आणि तो मरण पावला. मरण पावल्यानंतर कबरेमध्ये तो आहे, त्याचा देह कबरेमध्ये आहे, त्याचा आत्मा पित्याकडे स्वाधीन आहे. आणि आपल्याला असं दिसतं की 3रा दिवस त्याच्या अभिवचनाप्रमाणे तो उठलेला आहे. आणि परंपरा अनुरूप ते लोक सुगंधी द्रव्य घेऊन आलेले. बघा, एक आणखीन व्यक्ती होता ज्याला प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलं. त्याचं नाव काय होतं? लाजर होतं. आणि लाजराच्या कबरेजवळ जेव्हा येशू ख्रिस्त आला तेव्हा त्याच्या दोन्ही बहिणी किंवा मार्था आणि मारिया म्हणतात की प्रभूजी, आता काय फरक पडणार आहे? त्याच्यामधून काय येत असेल? आता दुर्गंध येत असं. कारण की आज 4था दिवस आहे. याचा अर्थ हा आहे की लाजरला काही सुगंधी पदार्थ लावलेले नव्हते. लाजराला काही सुगंधी पदार्थ लावलेले नव्हते. आणि तो जे पट्ट्यांमध्ये गुंडाळलेला आणि परत एक बार येशूची वाणी ऐकून कबरेच्या बाहेर येताना आपल्याला दिसतो. परंतु इथे या प्रिय येशूसाठी ते सुगंधी पदार्थ घेऊन आलेले आहे. आणि यामध्ये आपल्याला 2च गोष्टी दिसून येतात. आणि पहिली ती म्हणजे की या मृतदेहाचा कुजण्याचा वास. त्याप्रमाणे या शरीरातून येणारा जो दुर्गंध आहे तो येता कामा नाही. अधिक दिवस त्याला काही समयपर्यंत सुरक्षित ठेवता येईल. आणि त्याचप्रमाणे या मृतदेहाचा सन्मान करावा, या मृतदेहाचा आदर करावा. विटंबना ऑलरेडी झालेली आहे जिवंत असताना त्यांनी, परंतु आता निदान देहाचा तरी सन्मान व्हावा ही एक माफक अपेक्षा कोणाची आहे? शिष्यांची आहे. प्रेज द लॉर्ड. त्या स्त्रियांची आहे, त्या शिष्यांची आहे, त्याचे जे अनुयायी आहेत त्यांची आहे. परंतु इथे देवदूत त्याला म्हणतात की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला जिवंत असताना मेलेल्यामध्ये का शोधतात? मेलेल्यामध्ये का शोधतात? आणि पवित्र शास्त्रामध्ये लूक शुभवर्तमान, मत्तईमध्ये 3 जागेला, योहान शुभवर्तमान मध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये 5 वेगवेगळ्या समयी प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितले की मनुष्याच्या पुत्राला परराष्ट्राच्या स्वाधीन करण्यात येईल, त्याची कुचेष्टा होईल, त्याची विटंबना होईल, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, त्याचा जीव घेतील, परंतु तो 3ऱ्या दिवशी उठेल. प्रेज द लॉर्ड. 1, 2 नाही, 5 वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितले. आणि 5 वेळेस सांगितल्यानंतर देखील अद्याप देखील शिष्यांना किंवा या स्त्रियांना ती गोष्ट आठवतच नव्हती. आणि खरी गोष्ट आहे प्रिय की ही बाब जरी येशू ख्रिस्ताने 3 जागेवर मेलेल्यांना जीवन दिलेलं आहे, 3 वेळेस मेलेल्यांना जीवन जरी प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे, परंतु येशूच्या बद्दलच हे काही घडून येईल यावर त्यांचा विश्वास नव्हता. यावर त्यांचा विश्वास नव्हता की खरोखर असं काहीतरी घडू शकतं. आणि यामुळे ते कबरेकडे जातात खरे, परंतु ते जिवंत येशूला नव्हे तर मृत येशूला शोधतात. मृत येशूला शोधतात. आणि अनेकदा
आपल्याला माहित आहे की आपण 2 दिवस आपल्या जीवनामध्ये पाळतो. आत्ताच मी बक्षिस देऊन काही 3 जणांचं स्वागत केलं. काय होतं आज त्यांचं सांगा बरं? काय कोणता दिवस होता? वाढदिवस. म्हणजे आज त्यांची जन्मतिथी आहे. आणि त्याचप्रमाणे एक समय असा येतो की प्रत्येकाचे पुण्यस्मरण ज्याला आपण म्हणतो किंवा मृत्यूतिथी पण येते. परंतु येशू ख्रिस्ताला जरी तो मरण पावला, परंतु तो आज देखील कब्रामध्ये नसल्या कारणाने ख्रिस्ती समाज त्याची पुण्यतिथी पाळत नाही. म्हणजे गुड फ्रायडे म्हणतो, बॅड किंवा ब्लॅक फ्रायडे आपण म्हणत नाही. कारण की येशू ख्रिस्ताच्या या अभिवचनाप्रमाणे येशू ख्रिस्त मेला जरूर, परंतु आमच्या धर्म आणि पापासाठी त्यांनी आपले प्राण पित्याच्या स्वाधीन केलेले आहे. आपले प्राण पित्याच्या, आम्ही आपले प्राण नाही स्वाधीन करू शकत, की आमचं जगणं आणि मरणं हे दोन्ही देवाच्या हातामध्ये. देवाची इच्छा असेल तेव्हा तो जगात पाठवतो, देवाची इच्छा असेल आपण धाव संपवतो आणि देवाच्याकडे आपण निघून जातो. परंतु तसं येशू ख्रिस्ताचं नव्हतं. येशूला देण्याचा आणि घेण्याचा दोनही अधिकार प्राप्त होत. आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त उठलेला आहे, त्यामुळे आता पुण्यतिथी हा प्रकार संपलेला आहे. आणि आता जेव्हा आपण त्या कबरेकडे जातो आणि त्या कबरेकडे जात असताना एकच गोष्ट आपल्याला तिथे दिसून येत आहे की ज्या प्रकारे एखादा गुन्हेगार किंवा एखादा कैदी ह्याला शिक्षा होते आणि शिक्षा झाल्यानंतर त्याची केस चालत असते आणि केस चालत असताना किंवा शिक्षा झाल्या असताना मग जज निकाल देतो की याची सुटका करण्यात आली. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये आपण म्हणतो की कोर्ट ऑर्डर येतात की त्याला सोडा. मग सोडला म्हटल्यानंतर त्याला कैदखान्यात ठेवता येईल का? येईल का? नाही. लगेच त्याला सोडावं लागतं. जास्त वेळ लागला तर जे काही ऑर्डर देणारा जज आहे तो नियम न पाळणारा किंवा ऑर्डर न पाळणाऱ्याला शिक्षा देतो. हो प्रियानो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की आता देवाची तिसऱ्या दिवसाची वेळ जवळ आली होती. प्रेज द लॉर्ड. आणि ती कबर देखील त्याला आता अडवू शकत नव्हती. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कळतंय सगळ्यांना? कबरेच्या बाहेर येण्यासाठी येशूला कोणताच मार्ग नव्हता. कारण की कबरेवर काय लोटलेली होती? धोंड लोटलेली होती. नुसती धोंडच लोटलेली नव्हती तर ती इतकी अवाढव्य होती की हे सहजासहजी कोणी हलवूही शकत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यावर पहारा व सील देखील लावलेला होता. आणि अशाच समय जेव्हा स्त्रिया त्या कबरेच्या जवळ जातात तर त्यांना एक गोष्ट दिसून येते की ती धोंड हललेली आहे, ती धोंड लोटलेली आहे. आणि त्याच्या जवळ कुठे एक तर कुठे 2 पवित्र दूत त्यांना भेटतात आणि ते येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या बद्दल घोषणा करतात. प्रेज द लॉर्ड. आज आपण खूप सुंदर गीते गायले आणि मला अतिशय आनंद वाटतो. सन्माननीय पाटील साहेबांच्या आत्म्याने भरून त्यांनी ते संचलित केले आणि आपल्या सर्वांना आनंद झाला. झाला ना आनंद? खूप आनंद झाला आपल्या सर्वांना. येशू उठलेला आहे, आपण टाळ्या वाजायला गीते गायले. मग त्यांनी सांगितले की डोळे बंद करा आणि मग आपण डोळे बंद केले आणि डोळे बंद करून इकडे तिकडे न बघता आपण आपलं लक्ष कोणाकडे केंद्रित केलं? येशूकडे केंद्रित केलं. आणि मग आत्म्याने भरून मनापूर्वक आपण ते गीते गायले ना सगळ्यांनी? यस, ते आपण गीते गायलेले आणि त्यामध्ये तुम्हाला आणि मला आशीर्वाद मिळालेला आहे. हो, या स्त्रिया तिथे आलेल्या आहेत आणि स्त्रिया आल्यानंतर त्यांना धोंड लोटलेली दिसल्यानंतर ते चकित झालेले आहे की ही धोंड कोणी लोटलेली आहे. हो प्रियानो, कधी कधी आमच्या जीवनामध्ये जी अविश्वासाची धोंड आहे, आपण मंदिरात पण येतो, चर्चमध्ये पण येतो, परंतु आपल्याला अनेकदा मंदिरामध्ये, चर्चमध्ये येशू दिसतच नाही. आम्हाला येशू दिसतच नाही. आणि अनेकदा आपण म्हणतो की कुठे गेला येशू? मी तर येशूला भेटायला आले, मी तर माझ्या बाप्पाला भेटायला आले, मी तर माझ्या देवाला भेटायला आले, तो काही मला दिसलाच नाही, त्याची माझी काही भेट झालेलीच नाही. आणि त्या समयी देवदूत म्हणतात, तू त्याला मेलेल्यांमध्ये का शोधते? ही जागा बसलेले सर्व लोक, इथे बसलेले सर्व त्याचे भक्त हे निद्रिस्त नाहीये, मेलेले नाही तर जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड.
आपण मेलेले नाही, ख्रिस्तामध्ये तारलेले, वेगळे केलेले आहोत, ज्याला मरणच नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की येशू ख्रिस्त म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे. तो मेला असला तरी जगेल. यस प्रियांनो, ही जागा, ही मंदिराची जागा आहे. कदाचित आपण मेलेल्या स्वरूपामध्ये मंदिरात आलो, आत्मिकरित्या आपण मरण पावलेलो होतो, परंतु येशू भेटला, त्याचं वचन आमच्याशी बोललं, आत्म्याचा स्पर्श झाला, पाळक साहेबांची प्रार्थना झाली, आपण सर्वांच्या समेत सहभागी झालो आणि मृत जीवनाला, मृत अवस्थेला एक नवजीवन मिळालं. एक थॉट खूप सुंदर आहे, लक्ष देऊन ऐका, की मृत्यू कबरेला म्हणाली. बघा, एक खूप सुंदर एक थिओलॉजिन्स त्यांनी हा कोटेशन दिलेलं आहे, की मृत्यू कबरेला म्हणाली की त्या मानवाला, म्हणजे येशूला, तो योसेफाच्या कबरेत ठेवलेला आहे, त्याला कुजण्यापर्यंत तिथेच बांधून ठेव. कुठपर्यंत बांधून ठेव? कुजण्यापर्यंत तिथेच बांधून ठेव. कारण जर त्याची कबरचा द्वार उघडला आणि तो उठला, तर यापुढे कधीही त्याच्या विश्वासणाऱ्यानं मरण येणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्याच्या विश्वासणाऱ्याला कधी मरण येणार नाही. कारण की पापाचं वेतन, पापाचं वेतन, पापाचं वेतन, येशूने कोणतं पाप केलं होतं? मग त्याला मृत्यू मारू शकत नाही. त्याने आपला प्राण स्वतःहून दिलेला आहे. तुम्ही आणि मी मरतो, शारीरिकरित्याही मरतो, आत्मिकरित्याही मरतो, कारण की आपण पापाचं वेतन भोगणारे लोकांपैकी आहोत. आपण देहिक आहोत, आपल्याला आत्मिक मरण पण आहे आणि शारीरिक मरण देखील आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने कोणतेही पाप केलेले नव्हते, त्यामुळे मृत्यू किंवा कबर त्याला अडवून ठेवू शकत नव्हती. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे त्याला उठायचंच होतं, त्याला परत एक बार पुनरुत्थित व्हायचंच होतं. त्याचप्रमाणे प्रियांनो, जे तुम्ही आणि मी विश्वासणारे आहोत, तुम्हाला आणि मला देखील कबर रोखू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कबर आपल्याला रोखू शकत नाही, कबर आपल्याला अडवू शकत नाही, कारण की आपले पाप आपण त्या वधस्तंभावर येशूच्या मस्तकी देऊन त्यापासून तारलेले आणि मुक्ती प्रावलेले लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यांच्या ठाई पाप नाही, त्यांच्या ठाई मरण नाही, त्याच्या ठाई जीवन आहे. आणि ते कसं युग आहे? जीवन आहे, युगानुगाचं जीवन. हो प्रियानो, ही बाब तुम्हाला आणि मला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं. हडपसर इथे आमच्याकडे खूप मोठं कब्रस्तान आहे आणि पुण्यातल्या सर्वात मोठ्या कब्रस्तानापैकी एक आहे. तिथे मी ट्रस्टी आहे. आणि 2 नोव्हेंबर, कदाचित आपल्याकडे नसेल, परंतु पुण्यामध्ये आणि विविध ठिकाणी तो ऑल सोल डे म्हणजे मृतांचा सण हा पाळला जातो. त्या दिवशी अनेक जण कबरेजवळ येतात आणि कबरेच्या जवळ प्रार्थना करतात. अनेक फादर वगैरे येतात, होली वॉटर त्याच्यावर शिटकतात आणि शिंपडतात आणि त्याशिवाय त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतात. कबरेजवळ येणं काही चुकीचं नाही. या स्त्रिया देखील कबऱ्याच्या जवळ आल्या आणि ते काही चुकीचं काम करत नव्हते, कारण की ते येशूवर प्रीती करत होत्या. प्रेज द लॉर्ड. परंतु ते येशूच्या मृत शरीरावर प्रीती करत होत्या, येशूच्या अभिवचना आणि त्याच्या तारणाय जीवनावर प्रीती करत नव्हत्या. हो प्रियानो, कबरेच्याकडे जा, बघा. अनेकदा आपल्याला जावं लागतं, आपले हृदय अंतकण रडतं, अरे हा माझा प्रिय व्यक्ती, ही माझी प्रिय व्यक्ती आज या कबरेमध्ये झोपलेली आहे, त्या कबरेमध्ये तिचा शेवट झालेला आहे. आता तिथे देह जे आहे ते माती आहे, मातीला जाऊन मिळालेला आहे आणि आपण दुःखी होतो, कष्टी होतो. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, 1 थेसलोनिकन्स 4 अध्याय 15 आणि 18 वचनामध्ये संत पौल याने प्रकारे म्हणतो की हाद्यदूताची वाणी होत असताना, देवाच्या तुतारीचा नाद होत असताना, त्याच्या कबरा जे ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले त्यांच्या कबरा उघडल्या जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताची कबर काय गेलेली? उघडली गेलेली. आणि येशू ख्रिस्त होता का कबरेमध्ये? होता का कबरेमध्ये? आणि आता जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा रॅप्चरचा समय येईल, येशू ख्रिस्ताची वाणी जी लाजराला म्हणतो, लाजरा लाजरा तू बाहेर ये,
तीच वाणी ख्रिस्तामध्ये झोपी गेलेल्या प्रत्येक लोकाला ही सांगणार आहे, ही वाणी की तू आता कबरेच्या बाहेर आहे. प्रेज द लॉर्ड. लाजराचा देह कुजलेला होता, तो बाहेर आला पण कुजलेला नव्हता, आता त्याला जीवन मिळालेलं होतं. प्रेज द लॉर्ड. तुमचं माझं देह कदाचित राहणारही नाही तिथे, हाडे नेचणार नाही तिथे, परंतु प्रियांनो एक अलौकिक देह तुम्हाला आणि मला प्राप्त होणार आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला अलौकिक देह प्राप्त झाला होता, आपल्या सर्वांना माहित आहे की आता तो येशू ख्रिस्ताचा देह धोंडेच आणि रूम आणि दरवाजा आणि भिंती याच्या आरपार जाऊ शकत होता. बरोबर आहे, माहित आहे ना तुम्हाला. हे आता त्याला भिंती अडवू शकत नव्हत्या, आता त्याला कोणतेही अडसर अडवू शकत नव्हत्या, कारण की तो अलौकिक देहसा उठलेला. हो प्रियांनो, तशाच प्रकारचा अलौकिक देह तुम्हाला आणि मला पण मिळणार आहे. आणि ती वाणी ऐकून आपण सर्वजण उठणार आहोत. परंतु देवाचं वचन हे सांगतं की काही लोक त्याच्याबरोबर राज्य करण्यासाठी उठतील, तर काही लोक त्याच्याद्वारे शासन भोगण्यासाठी देखील उठतील. आज आपण जिवंत येशूवर जर विश्वास ठेवत आहोत, तर त्याच्याबरोबर राज्य करण्यासाठी आपण उठणार आहोत. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण मंदिराला येत असताना देखील आपण आज देखील अविश्वासी आहोत की प्रभू तर माझं काही करत नाही, आमच्या घरामध्ये तर परिस्थिती किती गंभीर आहे, आमचा हा गेला, आमचा तो गेला, ती गेली, आणि काही आमची परिस्थिती बदलत नाही, आम्ही प्रार्थना करतो, बाळकसाहेब आमच्यासाठी प्रार्थना करतात, आम्ही देखील उपवास करत आहोत, प्रार्थना करतो, काही बदलत नाही, आम्ही मेल्याहून मेल्यासारखं जगत आहोत. प्रियांनो, विश्वास ठेवा, येशू जीवन देण्यासाठी या जगामध्ये आला. प्रेज द लॉर्ड. तो 2000 वर्षापूर्वी होता, आज देखील आहे, आणि तो युगानुयुग सारखाच आहे, तो नाही बदलणार. तो लाजरला उठवतो, यायदेच्या कन्याला उठवतो, त्या विधवेच्या पुत्राला तो जीवन देतो, तोच तुम्हाला आणि मला जीवन देणार आहे. आणि तो जीवन देणार नाही नुसतं, तर तो आपल्या बरोबर आपल्याला घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज सुंदर गीते सर्वजण गात होते आणि मला अतिशय असं वाटत होतं की जसं काही आपण सियोन देशामध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. नवीन यरूशलेम मध्ये नवे गीत गाऊन परमेश्वराचा धन्यवाद करा. हो प्रियांनो, आज जर आपण इथे विश्वास राखला तर आपण विश्वासू म्हणून देवाबरोबर जाणार. इथे गीते गायले तर तिथे गीते गाण्यासाठी, इथे सुंदर असे इन्स्ट्रुमेंट वाजवले तर आपण तिथे इन्स्ट्रुमेंट वाजवणार. आणि यासाठी प्रियांनो त्या स्त्रिया येशूकडे येतात, परंतु अविश्वासाने ते येतात. का अविश्वासाने येतात? कारण की त्यांच्या हातामध्ये टाळ्या, त्यांच्या हातामध्ये वाद्य नाही, त्याच्या नेत्रामध्ये विश्वास नाही, तर त्यांच्या हातामध्ये काय आहे? मेलेल्यांना लावणारा सुगंधी द्रव्य. आणि त्यांना निराश व्हावं लागलं, कारण की ते मेलेला येशू शोधत होते, पण येशू पुनरुत्थित झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हो प्रिय, आज तुम्हाला आणि मला या चर्चमध्ये, मंदिरामध्ये, देवाच्या सानिध्यामध्ये येत असताना आपण जिवंत देवाची उपासक आहोत. आणि तो देव असा देव आहे की तो जो आहे तो तुम्हाला आणि मला मरू देणार नाही. दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं तर तुमची आत्मिक परिस्थिती निद्रिस्त अवस्थेमध्ये तर राहू देणार नाही. परंतु प्रश्न हाच आहे की आज ज्या प्रकारे कबर रिकामी होती, प्रेज द लॉर्ड, त्याचप्रमाणे आमचे अंतकरण येशूसाठी रिकामे करायचे. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवा येशू ख्रिस्त. आपल्या अंतकरणामध्ये वेगवेगळे मसाले, वेगवेगळे मृत लोकांचं कौतुक करण्याचे अनेक गोष्टी भरून आपण येतो. परत लक्षात ठेवा, ती धोंड लोटल्याशिवाय, ती कबर रिकामी झाल्याशिवाय, तर हृदय अंतकरण रिकामे झाल्याशिवाय जिवंत येशूचे दर्शन तुम्हाला होणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, जेव्हा आपण गीते गातो, आपण प्रार्थना करतो, सैतान व सैतानी सत्ता, जग व दैहिक विचार आपल्यातून पळून जातात आणि प्रभू येशू आणि त्याचं आत्म्याचं कार्य तुमच्यामध्ये सुरू होतं. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी त्या स्त्री आल्या, त्यांच्यामध्ये अविश्वास होता, परंतु प्रियांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा की येशू अविश्वास घालवण्यासाठी दर्शन देतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. आता हे तर झालं स्त्रियांच्या बद्दल. मग पुरुष कुठे गेले होते? कारण की 11 शिष्य आताही होते. 11 शिष्य एक बंद खोलीमध्ये बसलेले प्रार्थना करतो, आणि प्रार्थनेमध्ये ते घाबरलेले होते, भयभीत होते. वेळ तेवढा नाही, आता मी तेवढे सकाळी शास्त्र भाषण काढणार नाही, परंतु ते बंद खोलीमध्ये प्रार्थना करत होते. त्यांना देखील आता विश्वास नव्हता की जे अभिवचन
प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं ते पूर्ण होईल. स्त्रिया तर गेलेल्या आहे, पण स्त्रिया कशासाठी गेल्या होत्या सांगा बरं? ते तर मसाला लावायला गेले होते. कोणत्या येशूला? मृत येशूला. त्यामुळे आता त्यांच्याही मनामध्ये फार असा काही विश्वास नव्हता. परंतु त्या समयी ते दार लावलेले आणि प्रार्थना करणाऱ्यांच्या मध्ये जिवंत येशू येतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. या स्त्रियांनी, मनुष्य म्हणून आम्ही अनेकदा अविश्वासात जातो. हे काही असं नाही की घडतच नाही, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो तुमचा आणि माझा अविश्वास दूर करण्यासाठी पवित्र मंदिरामध्ये येतो. योहान कृष्ण वर्तमान आणि याचा 20वा अध्याय आणि 24वा वचनाकडे जाऊया. योहान 20:24. येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे थोमा हा त्यांच्या बरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्याने त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्याचे वन्न आणि त्यात खिळे होते, त्या जागी आपले बोट घातल्याशिवाय व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणार नाही. बघा, एक शिष्य. आता पुरुष वर्गाकडे आपण बोलत आहोत. आणि मग 8 दिवस गेले. 8 दिवस तो त्याच अविश्वासात राहिला. एका बाजूला त्याचे 10 बांधव म्हणत होते की नाही, येशूला आम्ही बघितलं, येशू उठलेला आहे. तो म्हणतो नाही, मला कन्फर्म करायचा, मला माझ्या मनातला डाऊट क्लिअर करायचा, मला ते वन बघायचे आहे. त्यांनी काय उत्तर दिला आपण तर्क करू शकतो, परंतु थोमाने हा विचार आपल्या मनामध्ये घेतला. आणि 8 दिवस उलटल्यानंतर पुढच्या रविवारी काय लिहिलेलं? 8 दिवसानंतर, बरोबर म्हणजे पहिल्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त उठला आणि 8 दिवसानंतर पुढचा रविवार आला. आणि त्या दिवशी प्रभू शिष्य परत एकदा आत असताना, बंद खोलीमध्ये असतात, तिथे थोमा पण होता. त्यांची द्वारे बंद असताना येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, शालोम, तुम्हाला शांती असो. प्रेज द लॉर्ड. आता दार येशूला अडवू शकत नव्हते, अविश्वास येशूला अडवू शकत नव्हता, भीती येशू ख्रिस्ताला अडवू शकत नव्हती. आणि येशू थोमाला डायरेक्ट म्हणतो, थोमा, 27चं वचन, तू आपले बोट इकडे आण, माझे हात पहा, आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल. विश्वासहीन असू नको, तो विश्वास ठेवणारा. प्रेज द लॉर्ड. काय म्हटला? विश्वासहीन असू. स्त्रियांनी अविश्वास ठेवला, परंतु मी त्यांना दर्शन दिले, त्यांचा अविश्वास पळाला. इतर बांधवाने तुझ्या देखील अविश्वास ठेवला, मी त्याला दर्शन दिले, त्याचा अविश्वास पळाला. तूच एकटा राहिला नव्हता शेवटी. हो, मग तूच एकटा राहिलेला होता. आणि आता तुला टेस्ट करण्यासाठी मी पुढे आमंत्रित करतो. बघा प्रियानो, एक महत्वाची गोष्ट जाणार की त्याच्या हातामध्ये है ना, दोन्ही हातामध्ये आणि पायामध्ये काय होते? छिद्र होते. आणि कुशीमध्ये देखील मोठी जखमचं व्रण होतं. जखम नव्हती, लक्षात ठेवा. 3ऱ्या दिवशी एखादी बॉडी जर आपण ठेवली आणि त्याला टाकेच घातले नाही, तुम्हाला सांगू देते तर खूप कठीण होऊन जाईल. येशूच्या अख्ख्या बॉडीमध्ये किती टाके घालावे असतील डॉक्टरला कळलं नसतं, कारण की त्याची सगळी पाठ जी आहे ती चोरून निघालेली असत. काहीच ट्रीटमेंट नाही, काहीच इलाज नाही. परंतु येशू आता पूर्ण नॉर्मल देहासह त्यांच्या बरोबर वावरत होता. पाठीचे जखमा दाखवल्या का येशूने? डोक्यावर त्याचा काट्याचा मुकुट होता, तिथेही काहीतरी त्याला बरोबर जखमा झाल्या असतील, तेही दाखवले नाही. परंतु त्यांनी काही निश्चितच व्रण दाखवले. व्रण म्हणजे जखमा भरलेला चिन्ह आहे तिथे. आणि ते चिन्ह कोणाला दाखवलं त्यांनी? कोणाला दाखवलं? थोमा. कोणाला दाखवलं? थोमा म्हणजे अविश्वास ठेवणारा थोमा. अविश्वास ठेवणारा थोमा. हो प्रियाने, एकच गोष्ट लक्षात ठेवा की येशू ख्रिस्त देखील म्हणतो, विश्वास ठेव आणि अनुभव घेऊन पहा मी किती येशू चांगला आहे. येशू म्हणा चांगला आहे. तो नुसता काहीतरी घडलेलं आहे, कोणीतरी सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही विश्वास ठेवा, अशा प्रकारचा देव नाही. इथे बसलेल्या प्रत्येकाला त्याने प्रत्यक्ष स्पर्श केलेला आहे. प्रेज द लॉर्ड.
माझ्या आजीने सांगितलं, माझ्या शेजारीने सांगितलं, माझ्या मैत्रिणीने सांगितलं, माझ्या नवऱ्याने सांगितलं, माझ्या मुलीने सांगितलं, माझ्या बहिणीने सांगितलं, असं म्हणून तुम्ही इथे आलाय का? आपल्याला प्रत्यक्ष माहिती आहे की जो देव येशू आहे तो मला भेटलेला आहे, तो माझ्याशी बोललेला आहे, त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवलेला आहे, त्याचे माझ्या कुटुंबियाचं कल्याण केलं, त्याने माझे अश्रू पुसले आणि त्यांनी माझा आजार देखील दूर केले. प्रेज द लॉर्ड. आजार दूर करणारा येशू जखमात घालू शकत नव्हता का? घालू शकता होता की नाही? कोणासाठी जखमा ठेवल्या त्या? अविश्वासनीय लोकांसाठी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी जे आज देखील विश्वास ठेवत नाही की खरोखर तोच येशू आहे, तोच येशू म्हणजे ज्यांनी जे फटके खाल्लेले आहे, ज्यांनी हातापायात खिळे ठोकून घेतलेले आहे, ज्यांनी निश्चितच डोक्यांवर काट्यांचा मुकुट घेतलेला, तोच येशू ज्याच्या छातीमध्ये देखील भाला आलेला आहे, तोच हा येशू आहे. हा काही बदललेला येशू नाही की पहिला येशू मेला आणि दुसरा येशू कुठून तरी आला, असं काही नाही. तोच येशू आहे. आणि त्यामुळे थोमा त्याला म्हणतो, माझा प्रभू माझा देव. बोला, माझा प्रभू माझा देव, माझा प्रभू माझा देव. यस, येशूला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उद्गार देण्यात आलेले. पेत्राला देखील विचारलं की तू मला काय म्हणतो? तू म्हटला की तुम्ही निश्चितच देवाचे पुत्र आहात. आणि तेव्हा येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की पेत्रा, या खडकावर मी आपली मंडळी रचीन. यस, प्रसन्न झाला. परंतु प्रथमच देव असा उद्गार थोमाच्या मुखातून निघलेला. पवित्र शास्त्रामध्ये, नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्तासाठी देव हे उद्बोधन हे पहिल्यांदाच आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि कोणी केलेलं ते, कोणी बोलला ते? थोमा. आणि कोणता थोमा? अविश्वास ठेवणारा थोमा. हो प्रियांनो, एकच लक्षात ठेवा, आम्ही आपल्या जीवनामध्ये अनेकदा अविश्वास करतो आणि आपल्याला वाईट वाटतं. अरे, माझ्यासाठी येशूने एवढं केलं, माझ्यावर येशू इतका प्रीती करतो, कितीतरी येशू माझ्यासाठी धावून आला, कितीतरी मला आरोग्य दिलं, कितीतरी समस्यातून मला सोडवलं, आणि मीच अविश्वासात कशी सापडली? मीच कशी अविश्वासामध्ये सापडली? हो प्रियानो, परिस्थितीमुळे अनेकदा अविश्वास तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकतात, निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आता आपल्याला कोणाला? आपल्याला परिस्थितीच्या स्वाधीन व्हायचं नाही, तर आपल्याला येशूच्या स्वाधीन व्हायचं. प्रेज द लॉर्ड. यस, अनेकदा आपण परिस्थितीच्या स्वाधीन होतो आणि आपण मग येशू आपला मागे राहून जातो, आणि परिणाम हा होतो की मग आपल्यामध्ये अविश्वास निर्माण होतो आणि आपल्याला वाटतं काय माहित खरंच घडलं की नाही, काय माहिती येशू येईल की नाही, काय माहित माझं भलं होईल की नाही, काय माहित माझ्या परिस्थितीतून. अशा प्रकारच्या वेगवेगळे विचार तुमच्या आणि माझ्या. पण ऑलरेडी येशू आमच्यामध्ये आहे, तर तो सर्व अविश्वास काय करतो? घालवून टाकतो. आज आपण सर्व मोठ्या विश्वासाने इथे आलेलो आहोत की येशूचे दर्शन तुम्हाला कळावं. पहिले करिंथ 15वा अध्याय 22व्या वचनामध्ये संत पाऊल याने प्रकारे म्हणतात, जसे आदामामध्ये सर्व मरतात, तर ते ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपल्याला मृत्यू काय येते? कारण की आपण आदामाचे पुत्र आणि आदामाचे कन्या. आदामाने आणि हवाने काय केलेलं आहे? पाप केलं, आणि पापाचं वेतन काय आहे? त्यामुळे तुम्हाला आणि मला मरण येणार. परंतु येशूचे पुत्र आणि कन्या आता आपण झाल्यामुळे आता आपल्याला काय आहे? मरण नाही, तर आपल्याला युगानुयुगाचं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. कळालं? आदाम म्हणजे आपलं दैहिक शरीर. त्या दैहिक शरीरासाठी आपण एक दिवस मरणार आहोत. परंतु मला एकच गोष्ट सांगू द्या, आपण येशूचे पुत्र व कन्या असल्या कारणाने, जसं इथे लिहिलेलं आहे की ते सर्व ख्रिस्तामध्ये जिवंत केले जातात. आणि यासाठी प्रियांनो, शिष्य अविश्वासी झाले. महिलांनी देखील रीतिरिवाजामुळे अविश्वासाकडे गेलेले. शिष्यानं देखील वाटलं की खरोखर असं घडल किंवा नाही. आणि थोमा तर आणखीन कळस गाठतो, म्हणतो नाही नाही नाही, मला प्रत्यक्ष स्पर्श करायचा आहे, तरच मी येशू आहे असा विश्वास ठेवणार. आणि शेवटच्या मुद्द्याकडे आपण जाऊया की योहान कृत शुभवर्तमान आत्ताच आपण वाचलेलं आहे की येशू ख्रिस्ताच्या या पुनरुत्थानाच्या समयी एक भीती त्यांच्यामध्ये जीवनामध्ये आली होती की जे त्याने येशू ख्रिस्ताचा अपमान बघितला, जे काही येशू ख्रिस्ताचं छळ बघितलं, आणि त्यामुळे ते भयभीत झाले. ते सगळे पळून गेलेले आहे. का पळून गेलेले होते? कारण की त्यांना वाटत होतं की आम्हाला धरलं तर आम्हालाही अशाच प्रकारचा मृत्यू प्राप्त होणार आहे, किंवा आम्हालाही
कदाचित वधस्तंभावर खेळण्यात येणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की शिष्यांमध्ये नुसता योहानच एक असा होता ज्याला नैसर्गिक मरण आलेलं आहे. बाकी जेवढे सर्व शिष्य आहे ते सर्वांना मृत्यूदंडाच्या सामोरे जावं लागले. एकच योहान आहे जो सुरुवातीपासून शेवटापर्यंत आपल्याला नेतो. आपण गुड फ्रायडेला ते बघितलेच आहे. आणि आता आपल्याला असं दिसतं की त्या होलीमध्ये ते सर्वजण आहे ते घाबरलेले आहे. हो प्रियानो, या दिवसामध्ये दिवस कठीण आहे. आपल्याला अधिक प्रार्थना करायची. प्रार्थना यासाठी करायची की आता भीतीचं वातावरण आपल्याकडे निर्मित झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. उघडी आराधना करणं, देवाची भक्ती करणं, देवाचं नाव स्मरण करणं आणि अनेक प्रकारच्या घोषणा देणं आता लोकांना आवडत नाही. लोकांना निश्चितच आवडत नाही. आणि त्यामुळे ते दडपण आणण्याचं कार्य, भीती निर्माण करण्याचं कार्य नुसतं भारतात होतं असं नाही. भारतात तरी एवढी गंभीर परिस्थिती नाही, परंतु जर आफ्रिका देशांमध्ये आपण गेलो, नायजेरिया वगैरे देशामध्ये, तर 200, 300 लोक एक एक वेळेस मंदिरात बसलेले सगळ्यांना गोळ्या घालतात. डायरेक्ट गोळ्या घालून त्यांना खलास करतात. ते म्हणतात येशूचं नाव घेतलं तर मरावं लागणार. ते मरायलाही तयार होतात. एवढी गंभीर परिस्थिती आपल्याकडे अद्याप तरी निर्मित झालेली नाही. आणि प्रियांनो, तरी देखील आपण घाबरतो, अनेकदा भयभीत होतो. आणि भीतीमुळे अनेक गोष्टी तुम्हाला आणि मला दिसत नाही, कळत नाही. आणि यामध्ये आपण जेव्हा शिष्यांच्याकडे बघतो तेव्हा आपल्याला दिसतं ते घाबरलेले आहे. परंतु जेव्हा मरियाकडे आपण बघतो, जिच्यामधून 7 भूते काढलेली होती, ती पहाटेच कबरेच्या जवळ आलेली आहे आणि ती येशूला भेटू इच्छित होती. काय करायचं होतं तिला? मी परत काय सांगितलं होतं? काय लावायचं होतं तिला? मसाला लावायचा, सुगंधी मसाला लावायचा होता, तेलाचा निश्चितच त्याला लेप करायचा होता. आणि ती कबरेच्या जवळ उभी होती. आणि कबरेच्या जवळ उभे असताना जेव्हा आपण योहान शुभवर्तमानामध्ये आहोत आणि 20व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि 11व्या वचनामध्ये बघा, इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी होती. रडता रडता तिने उन्हावून कबरेत बघितले. तिथे येशूचे शरीर ठेवले होते. तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 देवदूत, एक उषाजवळ व एक पायथ्याजवळ दिसला. ते तिला म्हणाले, बाई का रडत आहे? काय बोललंय? कोण बोलला? देवदूत बोलला. बाई का रडत आहे? हो प्रियांनो, आज आपल्यापैकी अनेक जण आहे ते म्हणते की पाळक साहेब ईस्टर आहे, कपडे तर मी छान घातलेले आहे, छान छान स्वयंपाक पण तयार केलेले आहे, परंतु मन रडते हो पाळक साहेब, कुठेतरी मला वाईट वाटतं. हो, अनेकांची परिस्थिती तशी असू शकते. कारण की आज आपल्या मनामध्ये दुःख, जसं भीती, जसं संस्कार, तसं दुःख देखील फार मोठं असतं. आणि कधी कधी हे दुःख आपल्या येशूपेक्षा किंवा येशूवर विश्वासापेक्षा पण मोठं होतं. बघा आता पुढे मी वाचतो. ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले, त्याला कोठे ठेवलेले हे मला ठाऊक नाही. असे बोलून ती पाठमोरी फिरली. तो तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे तिने ओळखले नाही. तिने ओळखले नाही. येशू कुठे उभा आहे? तिच्या जवळ उभा. तिने ओळखले नाही. का? कारण की डोळ्यामध्ये पाणी आहे. डोळ्यामध्ये पाणी आहे. आणि जर डोळ्यामध्ये पाणी आहे तर सगळं स्पष्ट दिसतं का हो तुम्हाला? नाही दिसणार. डोळे उघडे आहे, पण तो डोळ्यामध्ये आहे अश्रू. आणि अश्रू ज्यांच्या नेत्रामध्ये आहे, अश्रू आणि दुःख ज्यांच्या हृदयामध्ये आहे, त्यांना स्पष्ट चित्र दिसत नाही. त्यांचे नेत्र दुःखाने आणि त्यांचं हृदय निश्चितच दुःखाने अशा प्रकारे बांधलं गेलेलं आहे, किंवा दुःखाची पट्टी अशा प्रकारे बांधली गेलेली आहे की त्यांना स्पष्ट चित्र दिसत नाही. आणि ती काय म्हणते बघा, असे बोलून ती पाठमोरी फिरली. तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशूच आहे असं तिने ओळखलं नाही. असं येशूच आहे तिने ओळखलं नाही. आणि त्यानंतर येशूने तिला म्हटलं, बाई का रडतेस? कोणाचा शोध करतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा तू त्याला इथून नेले असले तर त्याला कोठे ठेवले मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. एक मला उदाहरण आठवतं आणि माझ्या जीवनामध्ये जवळजवळ 25 वर्ष अगोदर ही घटना घडली. तेव्हा मी काही पाळक नव्हतो, ऑर्डन मिनिस्टर पण नव्हतो.
आणि शाळेमध्ये शिक्षक असल्या कारणाने अनेक लोकांसाठी तरी मी प्रार्थना करत असे. आणि एक दिवस एक बहीण माझ्याकडे आली आणि ती म्हणे की सर मेरे लिए आप प्रेयर कर सकते हैं क्या? मतलब प्रेयर कर सकता हूँ. नहीं मेरा प्रॉब्लम बहुत डेंजर है. अभी डेंजर प्रॉब्लम है पर मेरा परमेश्वर बहुत डेंजर है. उससे सब डरते. नाही आप कर सकते क्या? आता मला काय मी सांगू शकत नाही. म्हटलं हे देवाला मी विचारतो, पण मला माहिती माझं देवासाठी कोणती गोष्ट अशक्य नाही. आणि ती म्हणे आता ऐका काय होतं. मैं अलग अलग जगह पे जाती थी, मजार पे जाती थी, इधर जाती थी, उधर जाती थी. मेरा प्रॉब्लम ये है कि मेरे घर के लेफ्ट साइड में राइट साइड में जो फ्लॅट आहे, मेरा फ्लॅट लेने के लिए म्हणजे माझा फ्लॅट बळकावण्यासाठी ते माझ्यावर ब्लॅक मॅजिक करत होते. कारण की कालच मी ऐकत होतो पाळक आणि अनेकांची की हा प्रकार या भागामध्ये बहुत आहे. ते ब्लॅक मॅजिक करत जादूटोणा करत होते. आणि त्या जादूटोण्यामुळे काय घडत होतं म्हणे मी ते सांगते की एकदा मी त्या माझ्याकडे गेले आणि तिकडे मी बसले असताना त्यांचा तो एक चाकर आला आणि तो म्हणा की बहन जी आपके पर्स में क्या है? मैंने कुछ नहीं, पर्स में रहता वही है. नहीं बोले कलेजी लेकर जा रहे हैं क्या? मैंने कलेजी, मैंने क्या हो गया कलेजी? नहीं बोले वो पर्स में से खून टपक रहा है सब नीचे, खून टपक रहा है उसमें से नीचे. मला माहित होतं म्हणे हा खूनचा प्रकार काय. त्यामुळे मी काहीच बोलले नाही आणि मी बाहेर पडले. आणि म्हणे सर मी तुम्हाला सांगते की त्या दिवसानंतर तो जो तिकडचा होता व्यक्ती त्याने ते रक्त पुसलं. 6 महिन्यापर्यंत वेडा झाला म्हणे ते रक्त पुसल्यामुळे. तर रक्तामध्ये एवढी ताकद होती. कधी कधी मी बाहेर येत असेल पार्किंग मध्ये माझी 2 व्हीलर पार्क करत असताना त्या 2 व्हीलरच्या जवळ जिवंत रक्त पडलेलं असेल आणि मी फार घाबरून जायचे की रक्त इथे पडलेलं आहे. मी कोणाला तरी बोलवायचे, म्हणायचे कृपया मेरी गाडी निकाल कर दो, मेरे को बहुत डर लग रहा है. असा प्रकारचा भयानक. आणि मग घरात गेल्यानंतर जसं दार उघडलं की सैतान अशा प्रकारे माझ्यावर झडप घालायचे की मी 5-5, 6-6 तास बेहोश बनून झोपून राहायचे. मला कळायचंच नाही, बेशुद्ध होऊन जायचे. आणि सर आप मेरे लिए प्रार्थना कर सकते क्या? आता मी त्यापर्यंत एवढा काही विश्वासात मजबूत नव्हतो. आणि तरी देखील शुक्रवारचा दिवस होता आणि मी म्हटलं नाही आता उपवास आहे आणि म्हटलं मी येतो तुमच्या घरी. आणि मग मी तिच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर लक्ष देऊन आहे का काय घडलं. घरी गेल्यानंतर आणि मग मी दार उघडलं आणि घर आत गेल्याच मला जाणवलं की इथे काहीतरी दडप म्हणजे ओझ आल्यासारखं मला जाणवलं. आणि मला कळालं की इथे पुष्कळ शक्ती आहेत जी अतिशय प्रभावीरित्या कार्य करत आहे. ही जी काही बहीण बोलत आहे त्यामध्ये सत्य आहे. आणि मग नेहमीप्रमाणे मी तिला बायबल मधून काही वचन सांगितले आणि मग मी तिला म्हटलं की आप आंखें बंद करो, मैं आपके लिए प्रेयर करने वाला हूं. आप आंखें बंद करो. आपने अभी सुना प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये कार्य करू शकतो. आता तुम्ही डोळे बंद करा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो. आणि तिने डोळे बंद केले आणि मी प्रार्थना थोडी केली. ते म्हणे सर 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 जरा मेरे को बोलने दो. म्हटलं काय झालं? आपके पीछे कोई तो भी है, आपके पीछे कोई तो भी है. अरे कोई भी रहेगा, मेरे को प्रेयर में डिस्टर्ब मत करो, मुझे प्रेयर में क्या डिस्टर्ब नका करो, रहने दो, कौन रहेगा वो. मी परत प्रार्थना सुरू केली आणि ती म्हणे सर 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 रुको रुको मुझे कुछ तो बोलना है. म्हटलं अरे कितना डिस्टर्ब कर रहा. आता मला थोडं वाटलं बाबा मागे कोण आहे काय माहिती आपण, कारण की या घरामध्ये विविध प्रकार आहेत आणि त्यामुळे ही बहीण निश्चितच या प्रार्थनेच्या मध्ये काहीतरी तिला जाणवत असावं. म्हणजे सर मेरे को एकदा और म्हटलं अभी किधर देखना नाही, आंखें बंद करने का. आता पाटील साहेबांनी म्हटलं डोळे बंद करा, इधर उधर मग देखो, प्रभू है यहाँ पर, प्रेज द लॉर्ड. आणि मग त्यानंतर मी परत प्रार्थना सुरू म्हणजे सर एक ही बार बोलणे तो मुझे. तर ठीक आहे आता तुला काय बोलायचं तर बोल. आणि ती म्हटली की सर तुमच्या मागे प्रभू येशू ख्रिस्त उभा आहे. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजू येशूसाठी. आणि आता मला पूर्ण विश्वास आहे की मला या शक्तीमधून या बाधेमधून आजच मुक्ती मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग जेव्हा मी तिच्यासाठी प्रार्थना केली, खिडकीचे दार तोडत आवाजवत ती सैतानी शक्ती पळाली. आणि आज जवळजवळ या घटनेला 25 वर्ष झालेले आहेत, तिला कोणतीच बाधा झाली नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, आम्हाला कनेक्टदा दिसत नाही, परंतु तुम्ही जेव्हा प्रार्थनेत विश्वासात असतात तुमच्याद्वारे येशू ख्रिस्त अनेकाला दिसायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. अब मेरे को दिख रहा है, मला दिसत नाही, मला दिसत नाही. या किती दिवस रडणार.
अहो, येशू तुमच्या जवळ आहे, येशू तुमच्या जीवनामध्ये आहे, येशू तुमच्या घरामध्ये आहे, येशू तुमच्या अंतःकरणामध्ये आहे. आता मला बघणं हे बंद करा. आता येशूला तुम्ही प्रदर्शित करा. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आलेली आहे. आपण तेच म्हणतो वर्षानुवर्ष मला येशू भेट देणे, येशू मला स्पर्श कर बरा. अरे येशू म्हणतो किती वर्ष तेच करायचं. आता तो समय आलेला आहे की तुझ्याद्वारे मला इतरांना दर्शन द्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. अविश्वास असू नको, विश्वासू राहा. आणि पुढे तो योहान शुभवर्तमानामध्ये येणे प्रकारे म्हणतो 29 वचन. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते, बोला, पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. मी काल बाळासाहेब मला घेऊन गेले आणि तिथून जात असताना मला खूप मोठे मोठे ते व्हील दिसलेले, पंचक्की काय म्हणतात बाळासाहेब, ते मोठे मोठे गोल गोल फिरतात, पवनचक्की, सॉरी, पवनचक्की दिसल्या. आणि ते पवनचक्की कशामुळे फिरतात सांगा बरं? वाऱ्यामुळे फिरतात, बरोबर ना. आणि आपण पवनचक्कीला मी बघत होतो, कधी अशी होत होती, कधी त्याचं डायरेक्शन बदलत होतं, बरोबर बघितलं ना आपण. एकाच डायरेक्शन मध्ये नसते, असं असं पण फिरतं आणि असं पण फिरतं, जसं आपला फॅन आहे, असाही फिरतो आणि असं पण फिरतो. आता मला सांगा की आपण इथे बसलेले लोक त्या फॅनकडे बघत आहे, त्या कूलरकडे बघत आहे. तुम्हाला विश्वास आहे का की ह्याच्यातून वारा येत आहे बाहेर? किती लोकांना विश्वास आहे फॅन मधून वारा येत आहे? तुम्ही पाळायचं काय लागत नाही, इतकं छान वाटत आहे. लाईट गेलं तर किती कठीण अवस्था होईल. आपल्याला जरी दिसत नसलं तरी आपल्याला अनुभव येत आहे की वारा आहे. नंबर 2 पॉइंट, या वाऱ्यामध्ये ऑक्सिजन पण आहे, बरोबर आहे का? हा, आपण म्हणतो काय, अरे ऑक्सिजन दाखवा मला कुठे, मग मी श्वास घेईन, मग मला जीवन मिळेल. वाऱ्यामध्ये ऑक्सिजन असतं. कोणी असं म्हणतं का मला ऑक्सिजन दाखवा? कोरोनामध्ये सगळ्यांना ते लावायचे, नाकात वगैरे लावायचे. आपण म्हणत दाखवा किती, आपण रिडिंग बघायचं किती तुमची ऑक्सिजन लेवल. परंतु ते ऑक्सिजन दाखवा असं मी डॉक्टरला म्हणत नव्हतो आणि आज देखील आपण म्हणत नाही. प्रेज द लॉर्ड. हो प्रियानो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, येशू तुमच्या आणि माझ्या जसं ऑक्सिजन जीवन दाता आहे, तसं येशू तुमच्या आणि माझ्या जीवनाचा दाता तोच आहे. प्रेज द लॉर्ड. तो दिसो अगर न दिसो, तो आहे. प्रेज द लॉर्ड. तो कुठे आहे? तो माझ्यामध्ये आहे. माझ्यामध्ये काय आहे? काय ती माझ्यामध्ये जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर माझ्यामध्ये जीवन आहे तर ते जीवन इतरांना देखील जीवन देणारं असावं. प्रेज द लॉर्ड. किती दिवस आपण रूढी आणि परंपरामुळे अविश्वास ठेवणार? किती वेळेस आपण त्या त्या शिष्यांसारखं बसतो आणि शोक करतो? किती वेळेस आपण त्या मार्याप्रमाणे म्हणतो की माळी दादा त्याला कुठे ठेवलेलं आहे? आणि तिथे एक सुंदर वचन येशू ख्रिस्त तिला म्हणतो. आणि त्यानंतर मी समारोप करतो. आणि त्यानंतर मारियाला दर्शन देत असताना तेव्हा योहान शुभवर्तमान 20व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की येशूने तिला म्हटलं, बाई का रडतेस, कोणाचा शोध करते? तू माळी आहे असं समजून ती म्हणाली, दादा त्याला इथून नेले असले तर त्याला कोठे ठेवले हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. येशूने तिला म्हटलं, मरिये. येशूने तिला काय म्हटलं? मरिये. प्रियांनो लक्षात ठेवा, येशूला इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो आपल्या नावानिशी आपल्याला ओळखतो. तो आपलं नाव घेऊन आपल्याला बोलावतो. तो आपल्या नाव असतो, देवाच्या नाव असतो, आमचं तारण करतो. आणि आज तो जसाच म्हणतो मरिये, इथे वचन काय लिहिलेलं आहे? ती वळून इब्री भाषात म्हणे रब्बुनी म्हणजे गुरुजी. रब्बुनी म्हणजे गुरुजी. हो प्रियांनो, इतक्या समयापर्यंत तिचे डोळ्यामध्ये अश्रू होते, त्यामुळे ती माळीच समजत होते येशू. परंतु जसंच तिच्या कानामध्ये एक आवाज आला, मरिये. हो प्रियांनो, आज इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी देवाची वाणी आहे की तू मला प्रिय आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुझ्यासाठी प्राण दिलेले आहे, मी तुझ्यासाठी स्वतःचं अर्पण दिलेलं आहे. तू माझ्यासाठी इतकी प्रिय आहे की मी आपले प्राण दिले यासाठी की तुला जीवन मिळावं. प्रेज द लॉर्ड. कदाचित मातेला आपल्या तानेल्या बाळाचा विसर पडेल, परंतु मी कधी तुला सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. कधी पण टाकणार. यस,
देव म्हणतो की मी आपल्या एकुलत्या एक पुत्राचे प्राण तुम्हासाठी दिले आणि अद्याप देखील तुमच्या मनामध्ये अविश्वास का? डोळ्यांनी धोका खाल्ला, परंतु वाणीने बरोबर ओळखलं, कारण की ती वाणी त्याच्या हृदयाला जाऊन भेटली. मरिये. हो प्रियांनो, आत्मा म्हणतो ज्याला कान आहे तो आज आम्हाला येशूची आवाज ऐकण्याचा कान असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. परंतु पवित्र शास्त्रामध्ये जे अभिवचन लिहिलेले आहे ते ओळखणारे नेत्र पण आणि हृदय पण पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जर विश्वास ठेवणारे नेत्र आहे, आवाज ओळखणारे कान आहे, तर आपण म्हणू शकतो की आजच्या दिनी, पुनरुत्थान दिनी खरोखर प्रभू उठला आहे आणि मला दिसलेला आहे. आणि नुसता तो उठला नाही, तर रोज सकाळी मी जेव्हा उठते तेव्हा त्याच्या अगोदर तो माझी भेट घेण्यासाठी तयार असतो. प्रेज द लॉर्ड. परत एक वार एजी चर्च, सन्मानी बाळक साहेब कमिटी यांचे आभार मानतो की त्यांनी ही संधी दिली देवाच्या वचनाची सेवा करण्याची. आणि खरोखर मला देखील आनंद आला आपल्या सर्वांना बघून, आपल्या सर्वांची सेवा, गीते, विश्वास हे सर्व बघून मी देखील आशीर्वादित झालेलो. प्रेज द लॉर्ड. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की मरणाची भीती जर तुमच्या जीवनात असेल तर ती काढून टाका. आज बरोबर 5 वर्ष अगोदर प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे असं मी म्हणत असताना माझ्या हातामध्ये माझ्या पत्नीचं मृतदेह होतं, कारण की आजच्याच दिवशी ती मरण पावली. आज बरोबर 5 वर्ष होत आहे जेव्हा मी इथे प्रभू उठला आहे म्हणताय, परंतु माझ्या नेत्राच्या समोर माझी पत्नी दिसत आहे, ती मृतदेहात होती. मी प्रार्थना केली, प्रभू तुझ्यासाठी कोणती गोष्ट अशक्य नाही, हिला देखील तू जीवन देऊ शकतो. परंतु पुढे मी म्हटलं माझी नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण होईल. प्रेज द लॉर्ड. आणि मी प्रेज द लॉर्ड हालेलुया म्हटलं, प्रभू खरोखर कोणी नाही माझ्याजवळ, सगळे कोरोनामध्ये इकडे तिकडे विखरलेले, मी आणि माझी पत्नीच आहे इथे. लेकरांना कसं सांगायचं मला कळत नाही. परंतु एकच गोष्ट मला माहिती आहे की धैर्य व ताकद देणारा माझा जिवंत देव माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. तो पहिले पण माझ्या बरोबर होता, या कठीण समयामध्ये पण माझ्या बरोबर राहील आणि येणाऱ्या दिवसामध्ये देखील माझ्यामध्ये. परंतु एकच लक्षात ठेवा, जेव्हा आपण रडतो, आपण दुःखात जातो, आपण अविश्वासात जातो, देव आम्हापासून दूर निघून जातो. प्रभू करो की असे कोणतेही दुःख, कदाचित मरणाचे दुःख तुमच्या जीवनात असेल तरी देखील तुम्ही ख्रिस्तामध्ये आनंद करा, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. प्रभू तुम्हाला आशीर्वाद. गॉड ब्लेस. खरोखर फार उत्तमच अशा शब्दांनी आपल्याला पुनरुत्थित ख्रिस्ताबद्दलची माहिती देऊ केली. आणि एवढंच नाही, परंतु सिद्ध करून त्यांनी दाखवलेलं आहे की खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवला आणि तुम्ही आणि मी त्या डिप्रेशनमध्ये नाही किंवा भीतीमध्ये दडून किंवा दबून राहायचं नाही, परंतु तो तारणारा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो आज म्हणत आहे की रूढी परंपरा आपण तोडून टाकूया आणि त्याला खऱ्या रीतीने पाहण्याचा प्रयत्न करूया, त्याचा आवाज ओळखण्याचा प्रयत्न करूया, त्याला ओळखण्याचा प्रयत्न आपण करूया, त्याला भेटण्याचा आपण प्रयत्न करीत राहूया. आणि थोमाप्रमाणे होय, विशेष करून अविश्वास जो आहे तो अविश्वास आपण दूर करण्याचा प्रयत्न करूया की ज्याद्वारे निश्चितच होय तो पुनरुत्थित ख्रिस्त आज तो तुम्हाला आणि मला तो म्हणत आहे की तुम्ही स्तुती करा, जयघोष करा आणि एकमेकांचं सांत्वन करा, एकमेकांना धैर्याने त्यांना सांत्वन द्या, एकमेकांना मदतीचा हात द्या. कारण होय अनेक पीडित आहेत, अनेक दुःखी आहेत, अनेक कष्टी आहेत, परंतु या पुनरुत्थानाच्या दिनी तुम्ही आणि मी विशेष करून होय पीडितांना उचलून धरून आणि त्याचप्रमाणे सांत्वन देणारे आपण व्हावेत. कारण आजचा दिवस जो आहे तो हाच आहे की पीडितांना, दुःखितांना होय सांत्वन द्यावं, त्यांना उत्तेजित करावं. कारण पुनरुत्थित ख्रिस्त जो आहे तो पुनरुत्थित ख्रिस्त होय तो तुम्हाला आणि मला तो पुन्हा आणि पुन्हा हेच म्हणत आहे की अंधारात राहू नका, दडपणात राहू नका, भीतीमध्ये राहू नका, अविश्वासात राहू नका, परंतु जिवंत अशा अवस्थेमध्ये आपण त्याला होय ओळखणं आणि त्याचा आवाज ऐकणं आणि त्याच्याबरोबर असणं हे गरजेचं आहे. या समय क्वायर पुढे येईल आणि गीत सादर करतील.